नागपूरमधील गाजलेल्या सचिन साहू हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे। यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सीटू सरदार याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी मिळताच तपास यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे। आरोपी सीटू सरदारला थेट त्या परिसरात नेण्यात आलं जिथे ही थरारक हत्या घडली होती। गुन्ह्याची साखळी उलगडण्यासाठी आणि घटनास्थळाची पुन्हा पाहणी करण्याकरिता पोलिसांनी आरोपीची भर बाजारात पायी धिंड काढली आहे। यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती। अनेकांनी या दृश्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे। या हत्येमागे जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मृत सचिन साहू हे भाजपचे स्थानिक वार्ड अध्यक्ष होते। घटनेच्या दिवशी सचिन साहू आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते। मात्र याच वेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केलाय आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात आरोपी सीटू सरदारने 5 मार्च रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते। त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते। मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता 10 मार्च रोजी आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे आणि त्याला पुन्हा ताब्यात घेतले। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या चौकशीतून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।